नमस्कार, मी शेतकऱ्याचा पोर राहुल धावले आपल्यासमोर परत तोच विषय घेऊन आलो आहे, भोर कापूर रस्ता. त्या भोर कापूर रस्त्यामध्ये आता एक नवीन जादूचा पूल तयार झाला आहे. तो जादूचा पूल का म्हणतोय तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओवर बघितलं की तुम्हाला समजून जाईल. हा जो जादूचा पूल आहे, हा पूल नेकलेस पॉईंट आणि आळंदे गावचा जो बस स्टॉप आहे याच्यामध्ये हा पूल येतो. हा जो पूल दिसतोय हा पूल इंग्रजांच्या काळातील पूल दिसतोय. इंग्रजांच्या काळी हा पूल बांधलेला आहे. त्यानंतर आता पुढे जो दिसतोय तुम्हाला तो दिसतोय आत्ता चालू असणाऱ्या नवीन कामाच्या कॉन्ट्रॅक्टरने बांधलेला पूल आहे. तर हा पूल जर हा इंग्रजांच्या काळातील पूल असेल तर तो खराब झाला नसेल का? म्हणजे जर तुम्ही बाजूला नवीन पूल बांधताय तर त्याचबरोबर पलीकडचा पूल बांधला असता तर काय फरक पडला असता? कदाचित त्या पूर्ण पुलाचं पेमेंटही काढलं असेल यांनी आणि काम तर एका साईडच्याच पुलाचं केलं आहे. हे जे चालू आहे हे PWCच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही आहे का? त्यांनी डोळे झाकून घेतलेत का? हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा आमच्या पक्षाचा आमदार आहे. ह्या आमदारामुळे ही अशी अपेक्षा नव्हती. ह्यांनी जे हे काम केलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे. त्याला कोणत्याही प्रकारची क्वालिटी नाही आहे या कामाला. क्वालिटी कंट्रोलला आम्ही पत्र देऊन देऊन कंटाळलो आहे. क्वालिटी कंट्रोलवाले इथे येऊन कुठल्याही प्रकारचा सर्वे करत नाही आहेत. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना काय त्यांचं पोचलं असेल. मला माहिती म्हणायचं आहे, दुसरं काही नाही. आता तुम्ही इथं वरती बघाल ही जी साईड पट्टी आहे व्हाईटवाली तिथपासून कॉन्क्रीट दिसते तिथपर्यंत एक साईड पट्टी झाली. ती साईडची बुरुमाची पट्टी भरायची आहे. साईड पट्टी तिथपासून ते हा ब्रिज एक 5 फुटाच्या अंतरावर आहे. या ठिकाणी बघा या व्हाईट पट्टी बसून हे अंतर तुम्हाला 3 फूट आणि या साईडला साईड पट्टी विदाऊट साईड पट्टीचा इथं पूल बांधलेला आहे. भोरचे PWC वाले नाशिकमध्ये दिडदोशीमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट बघताय का? या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुलाच्या वरती डिवायडरच नाही आहेत. याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? तुम्ही आता हे पाहितलं काय चाललंय. कोणताही कॉन्ट्रॅक्टर एवढं निकृष्ट असेच काम करण्याची आणि असे हे जादूचे पूल तयार करण्याची रिस्क कधीही घेऊ शकत नाही. कधी घेईल? ज्यावेळी आपल्या घरातला कोणतरी त्याच्या साथीला असेल तेव्हा. आपल्या घरातला म्हणजे आपल्या भोर तालुक्यातला कोणता तरी छुपा हात त्याच्या पाठीशी असल्याशिवाय एवढी रिस्क कोण घेऊ शकत नाही आहे. कारण काय बिगर काम करता पुलाचं पेमेंट काढणं ही छोटी गोष्ट नाही आहे. व ठीक आहे, हे व्हिडिओवरती आपण पुढं बोलूयात. दुसरी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओ मी काहीच बोलणार नाही आहे. ही व्हिडिओ आपल्या भोर तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील व्हिडिओ आहे. काल सोमवार 6 तारीख सकाळी 10:30 वाजता मी ते पोचलो होतो. 10:30च्या नंतरून ती व्हिडिओ मी काढली आहे. त्या व्हिडिओमध्ये निम्मे कर्मचारी हे गैरहजर होते. ही व्हिडिओ यातून दाखवला जातो. आपण फक्त आमदार बदलला आहे, पण आमदार बदलल्यामुळे या प्रशासनावरची जी वचक होती ती कमी झालेली दिसते मला. का त्या आमदाराची म्हणजे मुळशीवरूनच्या आमदारांची आमदार साहेबांची या भोर तालुक्यामध्ये थोडीशी वचक कमी झाली आहे असं वाटायला लागलं आहे. या व्हिडिओनंतर मी काही बोलणार नाही. या व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगायचं की यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे. हॅलो हॅलो हो बाकी कोणाशी परस करू नको, पण ह्याची कर. हां कसं रिअल नाही तुम्ही टाकायचं.